नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनडेफिनेट इंटिग्रेशन यातील एक्सरसाइज 3.1 थर्ड क्वेश्चन इव्हॅल्युएट याचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. हा डिव्हिजन आहे. या डिव्हिजनचं इंटिग्रेशन काय असेल त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सोल्युशन लेट I इक्वल टू इंटिग्रेशन x अपॉन x प्लस 2 dx. पहा येथे x प्लस 2 आहे, येथे x आहे. जर आपण येथे प्लस 2 लिहिले तर हे कॅन्सल होईल, इंटिग्रेशन घ्यायला सोपं जाईल, फक्त 1 dx राहील, बरोबर आहे. परंतु येथे प्लस 2 करून चालणार नाही, म्हणजे अनबॅलन्स होईल. त्यासाठी आपण -2 पण ॲड करू. +2 -2 ॲड केल्यानंतर आपल्याला इंटिग्रेशन घेण्यासाठी सोपं जाईल, बरोबर आहे. सेकंड स्टेपमध्ये ती प्रोसेस करू आपण. x येथे +2 आहे, येथे फक्त x आहे, येथे +2 लिहिला आपण तर -2 पुन्हा ॲड करावं लागेल, बरोबर आहे. +2 -2 थोडी अरेंजमेंट करत आहोत आपण. x + 2 आणि हे dx इक्वल टू, हा जो डिनोमिनेटर आहे तो येथे आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू आता, मायनस साईनने हा डिनोमिनेटर सेपरेट करू आपण. x + 2 हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट x + 2, हे मायनस साईन 2 अपॉन x + 2 याप्रमाणे, बरोबर आहे, इंटू dx इक्वल टू, हे कॅन्सल होईल. म्हणजे येथे काय राहील, इंटिग्रेशन फक्त येथे 1 होईल. हे कॅन्सल झाल्यामुळे येथे 1 राहील आणि -2 अपॉन x + 2 dx. पहा आता इंटिग्रेशन घेण्यासाठी किती सोपं झालेलं आहे. प्रत्येकाचं इंटिग्रेशन घेऊ किंवा असं लिहिता येईल, सेपरेटली हा इंटिग्रेशन 1 dx मायनस इंटिग्रेशन 2 अपॉन x + 2 dx, बरोबर आहे, इक्वल टू 1 dx इंटिग्रेशन x मायनस हे 2 कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे, आणि 1 अपॉन x त्याचं इंटिग्रेशन काय लिहितो आपण, लॉग x, बरोबर आहे. 1 अपॉन x, x ऐवजी x + 2 आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय मिळेल, लॉग ऑफ x + 2 किंवा मॉड लिहा, मॉडमध्ये x + 2 लिहा, लॉग मॉड x + 2 आणि +c याप्रमाणे आपल्याला इंटिग्रेशन मिळणार आहे. येथे +2 असल्यामुळे येथे आपण +2 -2 ॲड करून हा जो डिनोमिनेटर आहे तो न्यूमरेटरमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कॅन्सल आउट झाल्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन घेण्यासाठी सोपं झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. येथे 4x + 3 आहे आणि येथे 2x + 1 आहे. हा जो डिनोमिनेटर आहे तो आपल्याला न्यूमरेटरमध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे ज्या टर्म येथे आहेत 2x + 1 त्या येथे आल्या पाहिजे, काहीतरी अरेंजमेंट करून. सोल्युशन, मागचा प्रॉब्लेम खूप सोपा होता, फक्त तेथे +2 आणि -2 आपण ॲड केले होते. आता येथे लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 4x + 3 आणि येथे 2x + 1 dx इक्वल टू इंटिग्रेशन, ते 1 आहे, येथे 3 आहेत, आपण असं लिहू शकतो, हे 4x + 3 म्हणजे 2 + 1, बरोबर आहे. आता 1 येथे आहे तर येथे पण येईल आणि 2x + 1 dx इंटिग्रेशन. आता यामध्ये 2 जर कॉमन काढले तर काय होईल, 2 कॉमन काढले आपण तर 2x + 1 होईल, बरोबर आहे. 2x + 1 आणि अपॉन हे +1 ॲज इट इज आणि हे 2x + 1, बरोबर आहे. आता आपण काय करू, हा जो डिनोमिनेटर आहे तो सेपरेट करू या प्लस साईनने, म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल, आपला डिनोमिनेटर आता कॅन्सल होईल. इंटिग्रेशन येथे dx लिहा, 2 टाइम्स 2x + 1 आणि येथे काय आहे 2x + 1, बरोबर आहे. हे कॅन्सल आउट होईल आणि +1 अपॉन हा डिनोमिनेटर येथे पण येईल. हा कॅन्सल करायची गरज नाही, कारण वर व्हेरिएबल नाही आहे. येथे वर पण व्हेरिएबल आहे आणि खाली पण व्हेरिएबल आहे, त्यामुळे आपण ही प्रोसेस केलेली आहे. हे dx
इक्वल टू काय राहील इंटिग्रेशन येथे 2 राहतील आणि येथे प्लस 1/2x + 1 हे dx बरोबर आहे. आता इंटिग्रेशन घेऊ आपण 2चं इंटिग्रेशन किंवा सेपरेटली इंटिग्रेशन 2 dx आणि हे प्लस इंटिग्रेशन 1/2x + 1 2x + 1 dx याचं इंटिग्रेशन 2x बरोबर आहे आणि प्लस 1/x x ऐवजी येथे काय आहे 2x + 1 आहे. याचं इंटिग्रेशन काय येते पहा log of 2x + 1 पहा इथे ब्रॅकेट न करता मॉड लिहा log mod 2x + 1 परंतु आपण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय करतो याची पुन्हा डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो बरोबर आहे. 2x याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतो परंतु येथे आपल्याला काय करायचं आहे हा जो x चा कोएफिशियंट आहे त्याने आपल्याला डिवाइड करायचा आहे आणि प्लस c याप्रमाणे म्हणजेच काय 2x हे डिव्हिजनमध्ये 2 आहेत म्हणजे 1/2 बरोबर आहे आणि log mod 2x + 1 आणि प्लस c याप्रमाणे पहा. ही अरेंजमेंट जर तुमच्या लक्षात येत नसेल तर काय करायचं याला डिवाइड करायचं या टर्मने. हाच प्रॉब्लेम आपण वेगळ्या पद्धतीने सॉल्व करू. हे आन्सर यायला पाहिजे आपल्याला 2x + ½ log mod 2x + 1 आणि प्लस c हे आन्सर आहे बरोबर आहे. आपण काय करू हाच प्रॉब्लेम अरेंजमेंट न करता हा डिव्हिजन घेऊ आपण ॲक्च्युअल डिव्हिजन घेऊ आपण. ही जी टर्म आहे डिनोमिनेटर तो न्यूमरेटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचं इंटिग्रेशन हे येत आहे बरोबर आहे. आता हाच प्रॉब्लेम आपण वेगळ्या पद्धतीने सॉल्व करू. येथे आपण हा डिव्हिजन घेऊ ॲक्च्युअल डिव्हिजन घेऊ आणि नंतर आपण इंटिग्रेशन घेऊ म्हणजे अरेंजमेंट करायची गरज नाही. पहा याचं इंटिग्रेशन हे येत आहे बरोबर आहे. हाच प्रॉब्लेम आपण अरेंजमेंट न करता सॉल्व करू म्हणजे येथे आपण काय करणार ॲक्च्युअल हा डिव्हिजन घेणार आपण आणि नंतर इंटिग्रेशन घेणार. आन्सर आपण लिहून घेतलेला आहे. हाच प्रॉब्लेम आपण पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने सॉल्व करू. सोल्युशन लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 4x + 3 आणि 2x + 1 इंटू dx याप्रमाणे आहे बरोबर आहे. आपण काय करू 4x + 3 ला याने डिवाइड करू. आपण 8वी 9वीला पाहिलेलं आहे 4x + 3 याला डिवाइड करायचं आहे. डिवाइड करायचं आहे 2x + 1 ने. हा डिव्हिजन कसा करतात हे आपल्याला माहिती आहे. आता कसं डिवाइड करणार आपण पहिली टर्म येथे 4x आहे तर ही पहिली टर्म घ्यायची आणि ही पहिली टर्म घ्यायची म्हणजे याला डिवाइड करायचं याने 4x ला 2x ने डिवाइड करू काय होईल x कॅन्सल होईल म्हणजे 2 आन्सर 2 मिळेल बरोबर आहे. म्हणजे आपण पहिला भाग देणार 2 ने. आता काय करणार या दोघांचा मल्टिप्लिकेशन 2 आणि हा या दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार आपण 4x होतील 2 × 2x 4x 2 × 1 म्हणजे काय होईल 2 आणि ही सबट्रॅक्शन घेणार आपण येथे साईन चेंज करतो आपण प्लस आहे मायनस प्लस आहे मायनस होईल बरोबर आहे. हे कॅन्सल होईल +4x - 4x 3 आणि हे -2 म्हणजे 1 या टर्मला आपण काय म्हणतो कोशंट. हा आपला कोशंट आहे म्हणजे भागाकार आलेला आहे. ही आपली बाकी आहे म्हणजे रिमाइंडर 1 येथे रिमाइंडर आहे बरोबर आहे. याने आपण डिवाइड केलेलं आहे याला म्हणायचं डिवायझर आणि ज्याला डिवाइड केलेलं आहे त्याला म्हणायचं डिव्हिडंड. सपोज 21 याला आपण डिवाइड केलं 4 ने तर काय होईल 21 ला 4 ने डिवाइड केलं तर 5 येथे 20 येतील. ही सबट्रॅक्शन घेणार आपण 1 बरोबर आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे डिव्हिडंड याला आपण डिव्हिडंड म्हणतो. ही जी व्हॅल्यू आहे डिव्हिडंड ती इक्वल कशी आहे या दोघांचा मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे आपण 5 × 4 बरोबर आहे आणि त्यामध्ये रिमाइंडर ॲड करणार म्हणजे हे काय होतील 20 आणि +1 म्हणजे डिव्हिडंडची व्हॅल्यू इक्वल असते. हा कोशंट आणि हा डिवायझर यांचा मल्टिप्लिकेशन
त्यामध्ये आपण रिमाइंडर ॲड करणार. म्हणजे 4x + 3 ही व्हॅल्यू इक्वल कशाला आहे? ही व्हॅल्यू इक्वल आहे या दोघांचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 आणि 2x + 1 बरोबर आहे. या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि त्यामध्ये ॲड करणार आपण 1. म्हणजे 4x + 3 असं न लिहिता आपण असंही लिहू शकतो 2x + 1 2x + 1 प्लसने आपण सेपरेट केल्यानंतर हे कॅन्सल करता येईल आपल्याला. बरोबर आहे. जो डिनोमिनेटर आहे तो येथे आलेला आहे आता न्यूमिनेटरमध्ये. बरोबर आहे. हा डिव्हिजन जर तुम्हाला करता येत असेल तर खूप सोपं वाटेल हे. आपण 8वी 9वीला हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय? डिवायझर इंटू कोशंट आणि प्लस रिमाइंडर. यामध्ये रिमाइंडर ॲड करायची आहे. या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि प्लस रिमाइंडर म्हणजे ही व्हॅल्यू इक्वल टू. आता 4x + 3 4x + 3 हा डिव्हिडंड आहे. बरोबर आहे. डिव्हिडंड आहे 4x + 3 इक्वल आहे. डिवायझर किती आहे? 2x + 1 याने आपण डिवाइड केलेला आहे 2x + 1. बरोबर आहे. कोशंट. कोशंट म्हणजे काय? हा आलेला भागाकार तो किती आहे? 2 आहे इंटू 2 आणि प्लस रिमाइंडर किती आहे? 1. बरोबर आहे. म्हणजे 4x + 3 ला आपण असं लिहू शकतो 4x + 3 आपण हे लिहिणार 2x + 1 इंटू 2 आणि प्लस 1. येथे 2ने मल्टिप्लाय करायची गरज नाही कारण आपल्याला हे कॅन्सलच करायचं आहे. 2x + 1 बरोबर आहे dx इक्वल टू इंटिग्रेशन. आता ह्या प्लस साईनने आपण सेपरेट करू. 2x + 1 हे 2 आणि अपॉन 2x + 1. आता हे कॅन्सल होईल. बरोबर आहे. सेम टर्म झालेले आहेत. प्लसने सेपरेट करू आपण 1/2x + 1 dx. हे कॅन्सल होईल. म्हणजे इथे काय राहील? इंटिग्रेशन फक्त 2 राहतील आणि हे प्लस 1/2x + 1 इंटू dx. दोघांचं इंटिग्रेशन घेऊ. याचं इंटिग्रेशन 2x येईल प्लस याचं इंटिग्रेशन 1/x. x ऐवजी 2x + 1 आहे म्हणजे याचं इंटिग्रेशन log 2x + 1 2x + 1 किंवा मॉडमध्ये लिहा कारण ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे 2x + 1 आणि एक्सचा कोइफिशियंट जो आहे त्याने आपल्याला डिवाइड करायचा आहे. आपण डेरिव्हेटिव्हमध्ये मल्टिप्लाय करतो परंतु येथे आपल्याला काय करायचं आहे? याला डिवाइड करायचं आहे. हे अपॉन 2 आणि प्लस c. इंटिग्रेशन घेतल्यानंतर प्लस c लिहायला विसरायचं नाही. हे 1/2 आहेत. येथे लिहू शकतो आपण. बरोबर आहे. येथे लिहू आपण हे 2 म्हणजे 2x + 1/2 बरोबर आहे आणि लॉग मॉड 2x + 1 आणि प्लस c हे येईल आपलं आन्सर. 2x + ½ log mod 2x + 1 + c हेच आन्सर काढलं होतं आपण अरेंजमेंट करून. बरोबर आहे. आणि तेच आन्सर आलेलं आहे आपलं. अरेंजमेंट जर करता नाही आली तर ही प्रोसेस अप्लाय करा. डिव्हिडंड इक्वल टू या दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस रिमाइंडर असंही करता येईल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन सोल्युशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 5x + 2 आहे आणि इथे 3x - 4 dx. हा ॲक्च्युअल डिव्हिजन घेऊ आपण. 5x + 2 आहेत त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे. कशाने डिवाइड करायचं आहे? 3x - 4. खालची टर्म येथे आली पाहिजे आणि वरची टर्म येथे आली पाहिजे. म्हणजे हा आपला डिव्हिडंड आहे आणि हा आपला डिवायझर आहे. येथे टर्म आपण पहिली कोणती लिहिणार ते कसं ठरवायचं? हा फर्स्ट नंबर आणि हा फर्स्ट नंबर या दोघांचा डिव्हिजन घ्यायचा. म्हणजे 5x ला 3xने डिवाइड करणार. या नंबरचा विचार करायचाच नाही. याला याने डिवाइड करू. 5x ला 3xने डिवाइड करू. हे कॅल्क्युलेशन काय होईल? 5/3 होईल. बरोबर आहे. म्हणजे 5/3ने आपल्याला पहिला भाग द्यायचा आहे. आता या दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार आपण. 3x ला 5/3ने मल्टिप्लाय करू.
3x इंटू 5/3 काय होईल, 3 3 कॅन्सल होतील, 5x होईल, येथे 5x बरोबर आहे. ही जी टर्म आहे ती येथे येणारच आहे, फक्त ही टर्म चेंज होईल. हे -4 आहेत, त्याला मल्टिप्लाय करू 5/3ने, 5/3ने म्हणजे हे काय होतील, -20/3 होतील बरोबर आहे, -20/3. आता ही सबट्रॅक्शन घ्यायची आपल्याला. या दोघांचा मल्टिप्लिकेशन आपण येथे लिहिलेला आहे. आता सबट्रॅक्शन घेताना साईन चेंज करतो आपण. हे मायनस होईल आणि हे मायनसचं प्लस होईल. प्लस 5x मायनस 5x हे कॅन्सल होतील. म्हणजे हे प्लसमध्ये आहेत 2 आणि हे पण प्लसमध्ये आहेत 20/3 बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण येथे. 6 + 20/3 म्हणजे काय होईल, 26/3. येथे रिमाइंडर काय येईल, 26/3. हे लक्षात राहू द्या. रिमाइंडर ही आलेली आहे, ही आहे रिमाइंडर, हा आहे कोशंट आणि हा आहे डिवायझर आणि हा आहे डिव्हिडंड. डिवायझर ज्याने आपण डिवाइड केलेला आहे तो डिवायझर, जो आपला भागाकार आला आहे तो कोशंट, यांचा मल्टिप्लिकेशन आणि प्लस करणार आपण त्याच्यात रिमाइंडर बरोबर आहे. डिव्हिडंड इथे किती आहे, जो वरचा नंबर आहे तो आपला डिव्हिडंड आहे 5x + 2. डिवायझर ज्याने आपण डिवाइड करणार 3x - 4. कोशंट म्हणजे हा कोशंट 5/3. ह्या दोन टर्म असल्यामुळे ब्रॅकेट करू आणि कोशंट आहे 5/3 बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायची गरज नाही कारण हे कॅन्सलच होणार आहे बरोबर आहे. आणि प्लस रिमाइंडर आहे 26/3 म्हणजे 5x + 2 ला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. 3x - 4 3x - 4 ते कॅन्सल आउट होईल. इक्वल टू इंटिग्रेशन 5x + 2 काय लिहिणार आपण, हे लिहिणार. पहा आता अरेंजमेंट करायची गरजच नाही आपल्याला, कारण आपल्याला जो न्यूमरेटर आहे तो आता डिनोमिनेटरमध्ये आलेला आहे आणि प्लस 26/3 आणि अपॉन 3x - 4 इथे dx इक्वल टू. आता या प्लस साईनने सेपरेट करू आपण, म्हणजे काय होईल, हे कॅन्सल होईल बरोबर आहे. फक्त ही टर्म राहील 3x - 4 येथे 5/3 ही टर्म अपॉन 3x - 4 आणि ह्या प्लस साईनने सेपरेट करू. 26/3 आहेत आणि हा डिनोमिनेटर 3x - 4 बरोबर आहे आणि dx याप्रमाणे. इक्वल टू इंटिग्रेशन येथे 5/3 राहतील 5/3 आणि प्लस येथे 26/3 आणि अपॉन 3x - 4 हे dx. दोघांचं इंटिग्रेशन घेऊ आपण. याचं इंटिग्रेशन काय होईल, 5/3x होईल, कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन घेतलं तर याबरोबर x ॲड होईल. 5/3x बरोबर आहे. प्लस हा तर कॉन्स्टंट आहे 26/3 आणि याचं इंटिग्रेशन 1/x म्हणजे लॉग x. याचं इंटिग्रेशन काय येईल, 3x लॉग मॉडमध्ये लिहा, लॉग मॉड 3x - 4. परंतु एक्सचा कोइफिशियंट येथे 3 आहे, पुन्हा 3ने आपल्याला डिवाइड करावं लागेल आणि प्लस c याप्रमाणे. इथे लिहितो इक्वल टू इंटिग्रेशन काय मिळेल, 5/3x प्लस 3 आणि 3 या दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल 26/9 लॉग मॉड 3x - 4 आणि प्लस c याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट I इक्वल टू
इंटिग्रेशन एक्स मायनस 2 अपॉन इथे रूट आहे, स्क्वेअर रूट आहे dx. हा डिव्हिजन घेतला तरी चालेल. डिव्हिजन घेताना स्क्वेअर रूटचा विचार करायचा नाही. एक्स मायनस 2ला एक्स प्लस 5ने डिवाइड करायचं आपल्याला. किंवा ॲरेंजमेंट करता येईल आपल्याला. ॲरेंजमेंट कशी होईल? इंटिग्रेशन येथे एक्स आहे, येथे एक्स आहे, येथे +5 परंतु येथे -2 आहेत. आपण काय करू? +5 येथे न्युमरेटरमध्ये नाहीत, आपण ॲड करू +5, पुन्हा -5 ॲड करू, +5 -5 आपण बॅलन्स केले हे, आणि हे -2 ॲज इट इज, आणि हे स्क्वेअर रूटमध्ये ॲज इट इज, रूटमध्ये x + 5 dx असं लिहिता येईल आपल्याला. बरोबर आहे. आता काय होईल? ही एक टर्म होईल. बरोबर आहे. म्हणजे इंटिग्रेशन x + 5 आणि स्क्वेअर रूटमध्ये x + 5, आणि हे काय होईल? -5 -2 म्हणजे -7 होतील. हे -7 होतील, म्हणजे मायनसने सेपरेट करणार, इथे 7, हे -7 होतील. बरोबर आहे. मायनस साईनने सेपरेट केलं तर आपण याप्रमाणे लिहू शकतो. आता dx याचा टोटल पॉवर लिहायचा आपल्याला. याचा पॉवर किती आहे? 1 आहे. x + 5, किंवा वर जी टर्म आहे तीच खाली असेल परंतु स्क्वेअर रूटमध्ये असेल, म्हणजे हिचं स्क्वेअर रूट खाली असेल तर आपण फक्त असं लिहू शकतो x + 5. कशामुळे? सपोज 9 आहेत आणि याचं स्क्वेअर रूट 3 आहे, किंवा x आहे त्याचं स्क्वेअर रूट x आहे, याप्रमाणे आहे. x आणि टर्म आणि त्याचं स्क्वेअर रूट आहे. बरोबर आहे. एक्सला आपण असं लिहू शकतो √x × √x. बरोबर आहे. √x × √x म्हणजे फक्त x होईल, आणि हे √x हे कॅन्सल होईल, म्हणजे फक्त व्हॅल्यू काय मिळेल? √x. किंवा 2/√2 असेल तर फक्त आपण √2 लिहिणार. कशामुळे? 2/√2, 2 म्हणजे √2 × √2, आणि हे √2. बरोबर आहे. हे कॅन्सल होईल, फक्त √2, म्हणजे याचा अर्थ असा होईल. बरोबर आहे. किंवा पॉवर आहे तुम्ही प्लस मायनस करू शकता, आणि -7, आणि हा पॉवर x + 5 प्लस हाफ पॉवर आहे, म्हणजे वर आल्यानंतर -½ पॉवर होईल. बरोबर आहे. आणि dx. आता तुम्हाला इंटिग्रेशन घेता येईल. याचा पॉवर किती होईल? हाफ होईल. स्क्वेअर रूटमध्ये आहे म्हणजे पॉवर हाफ होईल. बरोबर आहे. इंटिग्रेशन घेता येईल. आता पॉवर 1ने प्लस होईल, म्हणजे x + 5 याचा पॉवर 1ने प्लस होईल. हाफ प्लस हाफ म्हणजे 3/2, तोच पॉवर येथे पण येईल 3/2. बरोबर आहे. हे -7 +1 आणि -½ म्हणजे पॉवर हाफच होईल. x + 5 त्याचा पॉवर हाफ होईल. इंटिग्रेशन घेताना पॉवर +1 करणार, -½ + 1 म्हणजे +½ आणि तोच पॉवर खाली पण येईल, आणि +c. बरोबर आहे. आता हा रेसिप्रोकल होईल. 2 वर जातील, 3 खाली येतील, म्हणजे आपण असं लिहिणार 2/3 x + 5 याचा पॉवर 3/2. बरोबर आहे. हे -7 हे वर जातील, 2 वर जातील, म्हणजे 7 × 2 होईल, 14 होईल, -14. आता x + 5चा पॉवर हाफ आहे, म्हणजेच ही टर्म स्क्वेअर रूटमध्ये आहे. पॉवर हाफ न लिहिता आपण असं लिहू शकतो x + 5. बरोबर आहे. आणि +c. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. या प्रोसेसने करता येईल तुम्हाला, किंवा असं नसेल करायचं तर तुम्ही डिव्हिजन घेऊ शकता. जरी स्क्वेअर रूट असेल तरी तुम्हाला स्क्वेअर रूटचा विचार न करता x - 2ला x + 5ने डिवाइड करायचा आहे. हाच प्रॉब्लेम आपण ॲक्च्युअल डिव्हिजन घेऊन सॉल्व्ह करू. याचा आन्सर लिहून घेऊ आपण. दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू. पुन्हा तुम्हाला जी सोपी जाईल मेथड ती अप्लाय करा. आन्सर हे येत आहे x + 5 याचा पॉवर 3/2 आणि -14 स्क्वेअर रूटमध्ये x + 5 आणि +c. बरोबर आहे. हे आन्सर आपल्याला यायला पाहिजे. दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करू.
येथे आपण डिव्हिजन घेऊ, येथे आपण अरेंजमेंट केलेली आहे. याला कसं लिहिणार, लेट आय इक्वल टू एक्स मायनस 2 आणि रूटमध्ये एक्स प्लस 5 आहे, येथे dx. एक्स मायनस 2ला डिवाइड करणार आपण एक्स मायनस 2ला डिवाइड करणार आपण स्क्वेअर रूटचा विचार करू नका, एक्स प्लस 5ने डिवाइड करू, एक्स प्लस 5ने डिवाइड करू आपण. एक्सला एक्सने डिवाइड करू, याची फर्स्ट टर्म याची फर्स्ट टर्म, एक्सला एक्सने डिवाइड करू म्हणजे काय येईल, 1 येईल. बरोबर आहे, 1 म्हणजे 1ने आपण हा मल्टिप्लिकेशन करणार, येथे लिहिणार 1 इंटू एक्स एक्स, 1 इंटू 5 5 प्लस 5. आता ही सबट्रॅक्शन, हे मायनस होईल, हे मायनस होईल. बरोबर आहे, हे कॅन्सल होईल. -2 -5 -7 म्हणजे हा जो एक्स मायनस 2 आहे त्याला आपण असं लिहू शकतो, या दोघांचा मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 5 आणि -7, कारण ही ॲड करायचं आपल्याला. बरोबर आहे, आणि त्यामध्ये ॲड करणार आपण, त्यामध्ये रिमाइंडर ॲड करणार, प्लस मायनस हे मायनस होतील, तेच येईल ना. बरोबर आहे, -7 + 5 म्हणजे -2 असं लिहू शकतो आपण. म्हणजे अरेंजमेंट येथे आपल्याला याप्रमाणे करावी लागेल. इक्वल टू एक्स मायनस 2ला आपण कसं लिहिणार, एक्स प्लस 5 -7 याप्रमाणे. बरोबर आहे, एक्स प्लस 5 -7 आणि आपण एक्स प्लस 5 dx इक्वल टू इंटिग्रेशन, दोघांचा एकच पॉवर घेता येईल आपल्याला. बरोबर आहे, मायनसने सेपरेट करू, एक्स प्लस 5 आणि रूटमध्ये एक्स प्लस 5 आणि हे -7ने सेपरेट करू आपण डिनोमिनेटर, एक्स प्लस 5 इंटू dx इक्वल टू जी टर्म वर आहे तीच खाली आहे, म्हणजे 2/√2 इक्वल टू √2 येते व्हॅल्यू. बरोबर आहे, हे आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. किंवा एक्स प्लस 5 याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर हाफ आहे, तो पॉवर वर आणल्यानंतर -½ होईल, म्हणजे 1 आणि -½ म्हणजे हाफ राहील. हाफ म्हणजेच काय, ही टर्म स्क्वेअर रूटमध्ये. बरोबर आहे, याचा अर्थ काय होतो, जी टर्म वर आहे तिचा स्क्वेअर रूट खाली आहे, म्हणजे याचा अर्थ फक्त स्क्वेअर रूटमध्ये तीच टर्म याप्रमाणे. बरोबर आहे, आणि -7/√मध्ये एक्स प्लस 5 हे वर आणता येतील आपल्याला, म्हणजे 7 इंटू एक्स प्लस 5 त्याचा पॉवर -½ होईल. आता स्क्वेअर रूट आहे म्हणजे पॉवर हाफ आहे, परंतु ही टर्म आपण न्यूमरेटरमध्ये आणली तर पॉवर -½ होईल इंटू dx. आता इंटिग्रेशन घेऊ आपण, याचाही पॉवर किती आहे, हाफच आहे, असंही लिहिता येईल आपल्याला. स्क्वेअर रूट न लिहिता पॉवरमध्ये लिहू, कारण आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. दोघांचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. याचं इंटिग्रेशन एक्स प्लस 5 त्याचा पॉवर हाफ प्लस 1 म्हणजे 3/2. बरोबर आहे, येथे पण 3/2 पॉवर येईल. हे -7 यामध्ये +1 ॲड केल्यानंतर पॉवर हाफ होईल, म्हणजे एक्स प्लस 5 यामध्ये -½ + 1 म्हणजे हाफ येईल, आणि तो पॉवर खाली पण येईल, येथे हाफ आणि येथे पॉवर हाफ येईल, आणि +c याप्रमाणे. पहा, तेच आन्सर मिळेल आपल्याला. हे हा रेसिप्रोकल होईल, 2/3 होतील, 2/3. बरोबर आहे, एक्स प्लस 5चा पॉवर 3/2 येत आहे, मायनस हे 2 इंटू 7 होतील म्हणजे 14, आणि याचा पॉवर हाफ आहे, हाफ पॉवर आहे म्हणजेच टर्म स्क्वेअर रूटमध्ये आहे. बरोबर आहे, आणि +c म्हणजे तेच आन्सर मिळत आहे आपल्याला. ही प्रोसेस अप्लाय करा किंवा अरेंजमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 5th सोल्युशन. ॲक्च्युअल डिव्हिजन घेऊ आपण, परंतु स्क्वेअर रूटचा विचार नाही करायचा आपण. 2x - 7ला 2x - 7 याला डिवाइड करायचं आहे 4x - 1ने. स्क्वेअर रूटचा विचार करू नका.
पहिला भाग कशात देणार आपण, येथे 2x आहे म्हणजे 2xला डिवाइड करणार आपण याच्या फर्स्ट टर्मने 4xने, बरोबर आहे. येथे काय लिहायचं ते कसं समजणार, ही टर्म तिला डिवाइड करणार या टर्मने, फर्स्ट टर्म आणि ही फर्स्ट टर्म, हा डिव्हिजन. पहा x कॅन्सल होईल, हे काय होईल 1/2, बरोबर आहे. म्हणजे येथे 1/2 लिहिणार आपण आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार. पहा 1/2ने 4xला मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल 2x होतील. ही जी टर्म आहे तीच येथे येणार आहे, परंतु ही टर्म चेंज होईल. 1/2 इंटू -1, 1/2 इंटू -1 म्हणजे काय होईल -हाफ, बरोबर आहे. आता ही सबट्रॅक्शन, हे मायनस होईल आणि हे प्लस होईल. साईन चेंज करायचं विसरायचं नाही, साईन चेंज केलं तरच हे कॅन्सल होईल. हे -7 आणि आता हे +½ आहेत. -7 आणि +½ हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन -14 + 1/2 होईल, बरोबर आहे. म्हणजे हे काय होतील -13/2, -13/2 म्हणजे रिमाइंडर मिळेल आपल्याला -13/2. फॉर्म्युला कसा आहे, डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट आणि प्लस रिमाइंडर. ही रिमाइंडर आहे आपली, हा कोशंट आहे, बरोबर आहे. डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड आहे हा 2x - 7 इक्वल टू डिवायझर म्हणजे ज्याने आपण डिवाइड केलेला आहे 4x - 1, कोशंट हाफ आलेला आहे आणि प्लस रिमाइंडर किती आहे -13/2 म्हणजे हे मायनस होतील, -13/2 यामध्ये प्लस केले आपण याप्रमाणे. म्हणजे 2x - 7ला आपण असं लिहू शकतो 4x - 1 ही टर्म आलेली आहे, बरोबर आहे. इंटिग्रेशन 2x - 7ला आपण कसं लिहिणार 4x - 1 येथे हाफ आणि येथे -13/2 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 4x - 1. पहा हाफने पुन्हा मल्टिप्लाय करू नका ब्रॅकेटमध्ये, कारण आपल्याला हे पाहिजे, आपल्याला मल्टिप्लाय केलं तर निघून जाईल ते dx. पहा मायनसने सेपरेट करू आपण 4x - 1 हाफ आणि येथे आहे स्क्वेअर रूटमध्ये 4x - 1, स्क्वेअर रूटमध्ये 4x - 1, बरोबर आहे. हे -13/2 आणि याच्या खाली येईल पुन्हा 4x - 1 इंटू dx. पहा जी टर्म येथे आहे त्याचं स्क्वेअर रूट खाली आहे म्हणजे याची व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये तीच व्हॅल्यू, बरोबर आहे. म्हणजे हा हाफ कॉन्स्टंट आहे, येथे घेऊ आपण. पहा इंटिग्रेशन या दोघांची पॉवरची सबट्रॅक्शन केली आपण तर पॉवर हाफ मिळेल आपल्याला, म्हणजे 4x - 1 त्याचा पॉवर हाफ मिळेल आपल्याला, बरोबर आहे. हा हाफ बाहेर आला आणि हा आहे पॉवरचा हाफ आणि मायनस. पहा इंटिग्रेशन आपण सेपरेट करत आहोत. येथे 13/2 हा कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. आणि इंटिग्रेशन ही टर्म वर जाईल तर पॉवर कसा होईल मायनस होईल, म्हणजे 4x - 1 त्याचा पॉवर -½ होईल, कारण येथे +½ पॉवर आहे. स्क्वेअर रूट आहे म्हणजे +½ पॉवर आहे, परंतु टर्म वर आणल्यानंतर पॉवर -½ होईल याप्रमाणे. आता इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. पहा आता हे इरेज केलेलं आहे मी. आता इंटिग्रेशन घेऊ आपण. हा कॉन्स्टंट इक्वल टू हाफ, याचं इंटिग्रेशन पॉवर 1ने प्लस होईल म्हणजे 3/2 होईल, बरोबर आहे. म्हणजे 4x - 1 याचा पॉवर 3/2, तोच पॉवर खाली पण येईल 3/2, परंतु एक्सचा कोएफिशियंट 4 आहे, पुन्हा इथे 4ने आपण डिवाइड करणार. हे -13/2 -13/2 यामध्ये +1 करणार इंटिग्रेशन घेताना, +1 म्हणजे -½ + 1 म्हणजे हाफ होईल, म्हणजे 4x + -1 4x - 1 याचा पॉवर हाफ होईल
तो पॉवर खाली पण येईल, परंतु एक्सचा कोएफिशियंट येथे 4 आहे, 4ने पुन्हा डिवाइड करायला विसरायचं नाही आपण. आणि प्लस सी 2ने हे 4 कॅन्सल केले, येथे 2 होईल. बरोबर आहे. म्हणजे 2 × 3 × 2 6 12 म्हणजे 1/12 होईल. बरोबर आहे. 2 3 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन आणि 4x - 1 याचा पॉवर 3/2 येत आहे. 2ने हे 4 कॅन्सल करू, येथे 2 होईल. हे 2 आणि हे 2 यांचा मल्टिप्लिकेशन 4 होईल, म्हणजे मायनस हे 13 2 × 2 4 होतील. याचा पॉवर हाफ आहे, म्हणजे आपण असंही लिहू शकतो 4x - 1. बरोबर आहे. पॉवर हाफ आहे. आणि प्लस सी याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 6 सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन साइन 4x आहे, अँगल 4x आहे आणि कॉस 2x आहे. हा 2x आपल्याला कॅन्सल करायचा आहे. आपण आतापर्यंत डिनोमिनेटर जो आहे तो कॅन्सल केलेला आहे. बरोबर आहे. येथे पण आपल्याला कॉस 2x कॅन्सल करायचा आहे. त्यासाठी साइन 4x आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, साइन 2x किंवा साइन 2θ 2x. हा फॉर्म्युला कसा आहे, 2 टाइम्स साइन x इंटू कॉस x हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. म्हणजे येथे जो अँगल आहे तो येथे हाफ होतो. येथे 4x असेल तर येथे 2x, येथे 2x. येथे 8x असेल तर येथे 4x, येथे 4x. येथे 10x असेल तर येथे 5x, येथे 5x. याप्रमाणे येथे काय आहे 4x, म्हणजे साइन 4x हा फॉर्म्युला कसा होईल, देअरफॉर साइन 4x म्हणजे काय होईल, हे 2 ॲज इट इज. येथे जो अँगल आहे तो इकडे हाफ होतो आणि येथे पण हाफ होतो. साइन 4x तर इथे काय होईल, साइन 2x होईल आणि येथे कॉस 2x होईल. बरोबर आहे. याप्रमाणे म्हणजे साइन 4xला आपण असं लिहिणार, इक्वल टू इंटिग्रेशन हा फॉर्म्युला समोर रिझन म्हणून लिहा, 2 टाइम्स साइन 2x इंटू कॉस 2x अपॉन कॉस 2x. पहा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढं तुम्हाला सोपं जाईल. हे कॉस 2x आणि कॉस 2x कॅन्सल झालेलं आहे, म्हणजे इंटिग्रेशन 2 साइन 2x dx. बरोबर आहे. हा 2 कॉन्स्टंट आहे. साइन 2x याचं इंटिग्रेशन, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस आहे, मायनस कॉस 2x होईल. बरोबर आहे. परंतु 2x एक्सचा कोएफिशियंट 2 त्याने आपण डिवाइड करणार आणि प्लस सी. हे 2 आणि हे 2 पण कॅन्सल होतील, म्हणजे मायनस कॉस 2x प्लस सी हे येणार आहे इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन. 7th सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस साइन 5x आहे. पहा 1 प्लस साइन 5x आहे. आपल्याला हा फॉर्म्युला आहे 1 प्लस साइन 2x असताना 1 प्लस साइन 2x किंवा साइन 2θ. तो फॉर्म्युला कसा आहे पहा, कॉस x प्लस साइन x याचा स्क्वेअर. म्हणजे 1 प्लस साइन 2x असेल तर आपण असं लिहू शकतो, साइन x प्लस कॉस x त्याचा स्क्वेअर. 2x म्हणजे येथे जो अँगल आहे तो याच्या अर्धा अँगल येथे होतो. 2x असेल तर त्याचे हाफ x आणि येथे पण x. येथे 3x असेल तर येथे 3/2x 3/2x. येथे 4x असेल तर येथे 2x, येथे 2x. इकडे जो अँगल आहे साइनला तो इकडे कॉसला आणि साइनला त्याच्या हाफ होतो. म्हणजे येथे काय आहे 1 प्लस साइन 5x, देअरफॉर 1 प्लस साइन 5x काय होईल, इकडे जो अँगल आहे तो इकडे हाफ होतो, म्हणजे असं होईल कॉस 5x त्याचे हाफ होतील. बरोबर आहे. आणि प्लस साइन
5x त्याचे हाफ होतील, या अँगलचे अर्धे होतील, बरोबर आहे. आणि याचाही स्क्वेअर. हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. इक्वल टू इंटिग्रेशन स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस साईन 5x म्हणजे आपण हे लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये कॉस 5x अपॉन 2 आणि प्लस साईन 5x अपॉन 2 याचाही स्क्वेअर. हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होण्यासाठी आपण हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. कारण आता इथे स्क्वेअर आहे, बरोबर आहे. या ब्रॅकेटला स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील कारण अपोजिट प्रोसेस आहेत. हे dx इक्वल टू म्हणजे काय राहील, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे इंटिग्रेशन कॉस 5x अपॉन 2 आणि प्लस साईन 5x अपॉन 2, बरोबर आहे, dx. स्क्वेअर पण कॅन्सल झालेला आहे, स्क्वेअर रूट पण कॅन्सल झालेला आहे. पण आता इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला दोघांचं इंटिग्रेशन कॉस 5x अपॉन 2 dx आणि प्लस इंटिग्रेशन आपण सेपरेट केलं साईन 5x अपॉन 2 dx, बरोबर आहे, इक्वल टू कॉसचं इंटिग्रेशन साईन x म्हणजे साईन 5x अपॉन 2, बरोबर आहे. परंतु एक्सचा कोएफिशियंट येथे 5 अपॉन 2 आहे, त्याने पुन्हा डिवाइड करायला विसरायचं नाही. फक्त एक्स नाही आहे, एक्सला कोएफिशियंट आहे, त्याने आपण डिवाइड करणार. आणि प्लस साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस अँगल आहे 5x अपॉन 2, परंतु एक्सचा कोएफिशियंट त्याने पुन्हा डिवाइड करणार आणि प्लस सी, बरोबर आहे. आता याचा रेसिप्रोकल होईल, येथे येईल म्हणजे काय लिहिणार आपण, इक्वल टू 5 अपॉन 2 म्हणजे हे 2 अपॉन 5 होतील, 2 अपॉन 5 साईन 5x अपॉन 2, साईन ऑफ 5x अपॉन 2 हे मायनस हे 2 अपॉन 5 होतील कारण डिव्हिजनमध्ये पुन्हा डिव्हिजन आहे, बरोबर आहे. 2 अपॉन 5 होतील, हा रेसिप्रोकल 5 अपॉन 2चा रेसिप्रोकल 2 अपॉन 5 होईल. कॉस 5x अपॉन 2 कॉस 5x अपॉन 2 हा अँगल आहे आणि प्लस सी. या दोघांचा मल्टिप्लिकेशन होणार नाही कारण कॉसचा अँगल आहे तो. किंवा येथे पण 2 अपॉन 5 आहेत, येथे पण 2 अपॉन 5 आहेत, ते कॉमन काढू शकता तुम्ही. हे कॉमन काढले तर येथे साईन 5x अपॉन 2 आणि मायनस हे आपण कॉमन काढलेले आहेत म्हणजे इथे राहील कॉस 5x अपॉन 2, बरोबर आहे, प्लस सी. हे येणार आहे इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 8 सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर x आहे dx. पहा कॉस स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे कॉस 2x किंवा 2 थीटा. हा फॉर्म्युला कसा आहे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा किंवा येथे x -1 याप्रमाणे फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. येथे काय आहे कॉस स्क्वेअर एक्स, यावरून फक्त ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय होईल, हा -1 या साईडला येईल म्हणजे 1 प्लस होईल तो, बरोबर आहे, कॉस 2x देअरफॉर. आणि हे 2 डिव्हिजनमध्ये येतील आणि इक्वल टू काय राहील फक्त कॉस स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. म्हणजे कॉस स्क्वेअर एक्सला आपण हे लिहू शकतो, हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे त्याला आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशी आली, या फॉर्म्युल्यानुसार आलेली आहे. इक्वल टू इंटिग्रेशन 1 प्लस कॉस 2x आणि अपॉन 2 dx. पहा किती सिंपल झालेलं आहे. आता आपण काय करू, प्लसने सेपरेट करू आपण, म्हणजे इंटिग्रेशन 1 अपॉन 2 होईल, बरोबर आहे, आणि dx किंवा इंटिग्रेशन
1/2 आणि प्लस कॉस 2x आणि अपॉन 2 हे 2 आपण दोघांनाही घेतलेले आहेत, म्हणजे डिनोमिनेटर आपण सेपरेट केलेला आहे dx इक्वल टू, आता आपण इंटिग्रेशन घेऊ, म्हणजे इंटिग्रेशन हाफ dx प्लस हे 1/2 कॉन्स्टंट आहे बरोबर आहे, आणि इंटिग्रेशन कॉस 2x. कॉसचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, परंतु स्क्वेअरचं माहिती नाही आहे. dx इक्वल टू 1/2 हा जो कॉन्स्टंट आहे त्याचं इंटिग्रेशन म्हणजे 1/2x होईल बरोबर आहे, आणि प्लस हे हाफ कॉसचं इंटिग्रेशन साइन x म्हणजे साइन 2x, येथे 2x आहे म्हणजे साइन 2x होईल, परंतु एक्सचा कोएफिशियंट 2 आहे त्याने पुन्हा डिवाइड करायचा आहे, आणि प्लस c बरोबर आहे, इक्वल टू 2 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे 1/4 होतील. इथे लिहितो इक्वल टू 1/2x बरोबर आहे, प्लस हे 1/4 होतील, 2 × 2 4 होतील, प्लस 1/4 साइन 2x आणि प्लस c. हे हाफ आहेत आणि हे 1/4 आहेत, म्हणजे 1/4 लहान आहेत आणि 1/2 मोठे आहेत बरोबर आहे. हा अर्धा आहे आणि हा चतकोर आहे, म्हणजे चतकोर आपण कॉमन काढू शकतो, म्हणजे 1/4 कॉमन काढले आपण. 1/4 कॉमन काढलेले आहेत, कारण हे ग्रेटर आहेत हे स्मॉल आहेत, 2 आहेत, याला डिवाइड करणार 1/4 ने, म्हणजे काय होईल, हे वर जातील 4, म्हणजे 2 ने हे 2 होतील, म्हणजे 2x होईल, येथे येईल 2x बरोबर आहे. हा जर डिव्हिजन घेतला आपण तर 1/2x होईल बरोबर आहे, आणि प्लस हे कॉमन काढलेले आहेत म्हणजे इथे काय राहील साइन 2x आणि प्लस c. याप्रमाणे आपल्याला इंटिग्रेशन मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. येथे स्क्वेअर रूट आहे, येथे स्क्वेअर रूट आहे, म्हणजे दोन टर्म आपल्या डिनोमिनेटरमध्ये आहेत बरोबर आहे, आणि दोघांनाही स्क्वेअर रूट आहे. हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होण्यासाठी आपण काय करतो, कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय करतो आणि डिवाइड करतो. सोल्युशन म्हणजे अपोजिट साईन घेऊन मल्टिप्लाय करणार आणि डिवाइड करणार. लेट i इक्वल टू इंटिग्रेशन 2 अपॉन हे रूट x आहेत आणि मायनस x प्लस 3, याला मल्टिप्लाय करणार आपण. हे जे साईन आहे मायनस, तर इथे प्लस साईन घेणार आपण, यानेच मल्टिप्लाय करणार, फक्त साईन अपोजिट घेणार. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस घेणार आपण. इथे मायनस आहे, प्लसने आपण साईन घेऊन मल्टिप्लाय करणार. या टर्म फक्त मायनसचं इथे प्लस रूट x, ही जी टर्म आहे तीच येथे येणार आहे, इंटू dx इक्वल टू वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होईल, इंटिग्रेशन 2 हे रूट x आणि प्लस याने याला मल्टिप्लाय करणार x प्लस 3 बरोबर आहे, आणि हा मल्टिप्लिकेशन a प्लस बी a मायनस बी, यांचे स्क्वेअर रूट साईन आता कॅन्सल होतील, म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रूट x इंटू रूट x फक्त x होईल, आणि मायनस या दोघांचा मल्टिप्लिकेशन, दोन टर्म असल्यामुळे ब्रॅकेट करू आपण येथे याप्रमाणे बरोबर आहे. यांचे स्क्वेअर रूट साईन आता कॅन्सल होतील. इंटिग्रेशन हे 2 बाहेर घेऊ शकतो आपण, आणि रूट x प्लस x प्लस 3 अपॉन हे काय होईल x मायनस 3, मायनसने मल्टिप्लाय केला आपण, प्लस x कॅन्सल होईल, हे -3 डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे बाहेर घेऊ आपण, हे dx म्हणजे हे -2/3 होतील, -3 बाहेर घेतले आपण. तर इंटिग्रेशन रूट x म्हणजे काय, एक्सचा पॉवर हाफ बरोबर आहे, आणि प्लस याचाही पॉवर हाफ, रूटमध्ये आहे म्हणजे पॉवर हाफ आहे बरोबर आहे. हे dx, याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला, पुढे लिहितो, हे -2/3
आता याचं या दोघांचं इंटिग्रेशन एक्सचा पॉवर हाफ इंटू डी एक्स आणि प्लस इंटिग्रेशन एक्स प्लस 3 याचाही पॉवर हाफ इंटू डी एक्स बरोबर आहे इक्वल टू हे -2/3 यामध्ये +1 होईल आणि तो पॉवर खाली येईल म्हणजे इंटिग्रेशन होईल त्याचं एक्सचा पॉवर 3/2 होईल आणि येथे पॉवर 3/2 होईल बरोबर आहे आणि प्लस येथे पण एक्स प्लस 3चा पॉवर +1 केल्यानंतर 3/2 होईल 3/2 आणि तोच पॉवर खाली पण येईल आणि प्लस सी पहा येथे पण 3/2 आहेत येथे पण 3/2 आहेत म्हणजे हे याचा रेसिप्रोकल होईल 2/3 येथे होतील बरोबर आहे आणि 2/3 येथे होतील आता 2/3 आपण हे दोन्ही कॉमन काढू आपण 3/2 आहेत परंतु इकडे आणल्यानंतर 2/3 होतील म्हणजे -2/3 हे आहेत आणि हे 2/3 होतील बाहेर आणल्यानंतर बरोबर आहे 3/2 आहे परंतु येथे आता हे वर आणले आपण तर 2/3 होतील येथे पण 2/3 आणि ते आपण बाहेर काढले म्हणजे कॉमन काढले तर येथे काय राहील फक्त एक्सचा पॉवर 3/2 आणि येथे राहील एक्स प्लस 3चा पॉवर 3/2 आणि प्लस सी बरोबर आहे -4/9 होईल वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन -4/9 येथे एक्सचा पॉवर 3/2 आणि प्लस एक्स प्लस 3चा पॉवर 3/2 आणि प्लस सी याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सोल्यूशन 10th क्वेश्चन 10th सब क्वेश्चन सोल्यूशन लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 3/रूट मध्ये 7x - 2 क्वेश्चन नंबर 9 प्रमाणेच आहे 7x - 5 येथे पण आपल्याला कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे इंटिग्रेशन 3/, कारण डिनोमिनेटरमध्ये 2 टर्म आहेत आणि त्यांचं स्क्वेअर रूट आपल्याला कॅन्सल करायचं आहे त्यासाठी आपण काय करणार याला मल्टिप्लाय करणार फक्त अपोजिट साईन घेणार इथे मायनस आहे तर प्लस घेणार टर्म याच घेणार परंतु साईन प्लस घेणार म्हणजे 7x - 2 मायनस ऐवजी येथे प्लस घेणार आपण आणि मल्टिप्लाय करणार आणि डिवाइड करणार 7x - 5 7x - 2 प्लस 7x - 5 याप्रमाणे इंटू डी एक्स इक्वल टू वरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 3ने मल्टिप्लाय करणार आपण या दोन टर्मला 7x - 2 आणि येथे प्लस ही टर्म आणि ही टर्म यांचा मल्टिप्लिकेशन 7x - 5 इकडला न्यूमरेटर आणि इकडला न्यूमरेटर दोघांचा मल्टिप्लिकेशन हा डिनोमिनेटर आणि हा डिनोमिनेटर यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे स्क्वेअर रूट साईन आता कॅन्सल होईल 7x - 2 a - b a + b म्हणजे a स्क्वेअर - b स्क्वेअर 7x - 2 होईल हे मायनस आणि हा ब्रॅकेट या दोन टर्म आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार बरोबर आहे आणि डी एक्स आणि इथे इंटिग्रेशन याप्रमाणे थोडं सिम्प्लिफाय करू आपण हे 3 बाहेर घेता येतील आपल्याला कारण न्यूमरेटरमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत 3 बाहेर घेतले आपण तर येथे काय राहील रूटमध्ये 7x - 2 प्लस रूटमध्ये 7x - 5 आणि अपॉन 7x - 2 मायनसने मल्टिप्लाय करू -7x आणि मायनस प्लस 5 होतील 7x - 7x प्लस कॅन्सल होतील 5 - 2 म्हणजे +3 होतील +3 आणि हे 3 कॅन्सल होतील म्हणजे हे कॅन्सल होऊन जातील कारण ही व्हॅल्यू +3 येईल आणि +3ने हे 3 कॅन्सल होतील इंटू डी एक्स पुढे लिहितो इक्वल टू इंटिग्रेशन याचा पॉवर हाफ होईल कारण स्क्वेअर रूट आहे
म्हणजे 7x-2 याचा पॉवर किती आहे हाफ, हे प्लस आणि 7x-5 याचा पण पॉवर हाफ आहे, बरोबर आहे, हे dx. पहा दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन घेऊ आपण, पॉवर 1ने प्लस होईल म्हणजे 7x-2 याचा पॉवर किती होईल हाफ प्लस 1 म्हणजे 3/2 आणि तोच पॉवर खाली पण येईल 3/2, परंतु एक्सचा कोइफिशियंट येथे 7 आहे, पुन्हा इथे 7ने आपण असं डिवाइड करणार आणि प्लस याचाही पॉवर 3/2 होईल 7x-5 याचा पॉवर 3/2 आणि इन्क्रीज झालेला पॉवर आपण खाली घेणार, परंतु एक्सचा कोइफिशियंट 7 आहे, बरोबर आहे. इंटिग्रेशन घेतलेलं आहे प्लस सी इक्वल टू हे 21/2 होतील, बरोबर आहे, हे पण 21/2 होतील, परंतु हे वर येथे आणल्यानंतर 2/21 होईल, हे पण 2/21 होतील, म्हणजे 2/21 आपण कॉमन काढू शकतो 2/21, हे 21/2, परंतु आता 2/21 येतील बाहेर आणि येथे काय होईल 7x-2 याचा पॉवर 3/2 आणि प्लस 7x-5 याचाही पॉवर 3/2 आणि प्लस सी, याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, f' म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपल्याला दिलेली आहे, f(x) फंक्शनची डेरिव्हेटिव्ह f', f(x) एक फंक्शन आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह आपण कशी लिहितो f', बरोबर आहे, म्हणजे या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आपल्याला ही दिलेली आहे आणि f(1) ही व्हॅल्यू दिलेली आहे 11/2. तर f(x) म्हणजे जे प्रॉपर फंक्शन आहे f(x) ते काय असेल ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, f(x) ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फंक्शनची डेरिव्हेटिव्ह दिलेली आहे आणि f(1) ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 1 असताना त्या फंक्शनची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला दिलेली आहे, तर f(x) ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सोल्युशन आपल्याला हे दिलेलं आहे f', फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एवढी आहे x मायनस, बरोबर आहे, आपल्याला काय पाहिजे f(x) व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन घेऊ, ही डेरिव्हेटिव्ह आहे, ही आहे डेरिव्हेटिव्ह, आपण याचं इंटिग्रेशन घेऊ, म्हणजे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह, जर याचं इंटिग्रेशन घेतलं तर इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होऊन जाईल, डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल, फक्त f(x) राहील, बरोबर आहे, हे आपल्याला दिलेलं आहे, येथे लिहिणार गिवन. इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, पहा डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन घेतल्यानंतर फक्त फंक्शन मिळेल आपल्याला, देअरफॉर म्हणजे हे फक्त f(x) मिळेल, हा डॅश कॅन्सल होईल कारण आपण इंटिग्रेशन घेत आहोत, फक्त f(x) राहील. या साईडला पण इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन x - 3/x³ dx. याचं इंटिग्रेशन कसं घेणार आपण, इंटिग्रेशन आधी काय करू आपण x - 3 आणि हा पॉवर वर आणू आपण, म्हणजे x चा पॉवर -3 होईल, बरोबर आहे, आणि dx इक्वल टू दोघांचं इंटिग्रेशन घेऊ आपण, एक्सचं इंटिग्रेशन काय होईल, पॉवर 1 आहे, एक्सचं इंटिग्रेशन येथे पॉवर 1 आहे, त्यामध्ये 1 प्लस होईल म्हणजे एक्सचा पॉवर 2 होईल आणि (2) तोच पॉवर खाली येईल, बरोबर आहे, हे मायनस, हे 3 पॉवर आहे, त्यामध्ये +1 होईल म्हणजे -2 आणि तोच पॉवर खाली पण येईल, म्हणजे एक्सचा पॉवर -2 आणि तो पॉवर खाली पण येईल -2 प्लस सी, बरोबर आहे, इंटिग्रेशन घेतलं आपण प्लस सी इक्वल टू हे x² मायनस, हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल, आता मायनस मायनस प्लस होईल, हे 3 आणि हा पॉवर आपण प्लस केला तर याप्रमाणे होईल, म्हणजे हे मायनस मायनस प्लस,
हे 3 आणि एक्सचा पॉवर -2 आहे, तर खाली आणल्यानंतर पॉवर प्लस होईल, एक्स स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि हे प्लस सी, 2 येथे राहतील, हे 2 येथे राहतील, बरोबर आहे. 2x स्क्वेअर मायनस मायनस प्लस, हे 3 आणि हे 2 आणि पॉवर प्लस केला याप्रमाणे. आता ही व्हॅल्यू कशाची आहे, एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. परंतु आपल्याला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू येथे सीच्या फॉर्ममध्ये आलेली आहे, म्हणजे आपल्याला सीची व्हॅल्यू काढावी लागेल, तरच ते मूळ फंक्शन काय आहे ते आपल्याला समजेल. आता सीची व्हॅल्यू काढण्यासाठी एफ ऑफ 1ची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 असताना त्या फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला काढता येते, त्यावरून आपण सीची व्हॅल्यू काढू. देअरफॉर एफ ऑफ 1, एक्स ऐवजी 1 पुट करू, एफ ऑफ 1, कारण ती व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. एक्स ऐवजी 1 पुट करू, म्हणजे 1 स्क्वेअर 1 होईल, आणि हे 2 प्लस हे 3, हे 2 आणि एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली, 1चा स्क्वेअर 1 होईल, इंटू 1 आणि प्लस सी, बरोबर आहे. आता एफ ऑफ 1ची व्हॅल्यू दिलेली आहे, एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे, 11/2. देअरफॉर 11/2 इक्वल टू 1/2 प्लस 3/2 आणि प्लस सी. आता यावरून आपल्याला सीची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे. हे झालं फंक्शन, सपोज 1 नंबर. नंतर सीची व्हॅल्यू येथे पुट करू आपण, म्हणजे आपल्याला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. यावरून सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू, 11/2 इक्वल टू, ही ॲडिशन 1 + 3 4 होतील, आणि /2 आणि प्लस सी म्हणजे हे 2 होतील. देअरफॉर 11/2 इक्वल टू 2ने डिवाइड करू, हे 2 प्लस सी होईल, बरोबर आहे. म्हणजे सीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 11/2, हे 2 या साईडला मायनस होतील, क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर सी इक्वल टू 11 - 4 होईल /2. देअरफॉर सी इक्वल टू 7/2. येथे पुट करू आपण, पुट पुढे लिहा, पुट सी इक्वल टू 7/2 इन 1. देअरफॉर एफ ऑफ एक्स, ते फंक्शन काय असेल, x² / 2 3/2x² प्लस 3/2x² आणि प्लस सी ऐवजी ही व्हॅल्यू पुट करू, 7/2 प्लस 7/2. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.